हॅलो फ्रेंड्स, मी सुजाता किचन कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी इथे बनवले आहे संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू। तर अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत इथे आपले हे लाडू तयार होतात। चला तर मग वेळ न घालवता पाहूयात की मी हे लाडू कसे बनवले। तर इथे सर्वात प्रथम आपल्याला शेंगदाणे मीडियम फ्लेमवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे। तर खरपूस भाजल्यानंतर काय करायचं, ह्याचं जाडसर असं भरड करायचे। लाटण्याने त्याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे जाडसर भरड होते, मिक्सरमध्ये करायचं नाही। त्यानंतर इथे मी पांढरे तीळ घेतले आहे, बिना पॉलिश आहेत हे। 1 वाटी तीळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे। तर तीळ भाजताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायचे। 10 ते 12 मिनटामध्ये आपले तीळ छान खमंग असे भाजून होतात। तर तीळ भाजल्यानंतर काय करायचे, अशी चाळण घ्यायचे, त्याच्यामध्ये चाळणीत काढल्यामुळे तिळाला पाणी सुटत नाही। त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घ्यायचे आहे। ज्या वाटीने आपण तीळ मोजलेले त्याच वाटीने इथे बारीक चिरलेला गूळ घ्यायचे। त्यामध्ये अगदी 2 चमचे आपल्याला पाणी घालायचे, जेणेकरून गूळ चांगला वितळला जाईल। त्यानंतर मीडियम फ्लेमवरती गूळ आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर गुळाचा पाक झाला आहे हे कसं कळणार, तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे, शिजलेल्या पाकाचे काही थेंब घालायचे त्याच्यामध्ये, आणि त्याची एक गोळी बनला पाहिजे, जेलीसारखी गोळी बनली पाहिजे, एकदम कडक नाही बनली पाहिजे। कडक झाल्यावर आपली जी लाडू आहे ते पण कडक होतील। आपल्याला इथे खुसखुशीत लाडू बनवायचे, त्याच्यामुळे आपल्याला इथे कडक पाक करायचा नाही। तर पाक व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेले तीळ, भरड केलेले शेंगदाणे आणि थोडीशी वेलची पावडर घालायची, आणि हे सर्व चांगलं पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स केल्यानंतर काय करायचं, एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे तयार मिश्रण घालून घ्यायचं आहे। त्यानंतर हाताला सोसवेल इतपत ते कोमट झालं की आपल्याला त्याचे लाडू वळवायचे। पहिल्यांदा चमच्याने छान असं स्प्रेड करून घ्यायचं मिश्रण, जेणेकरून ते लवकर थंड होईल। आणि लाडू वळताना पण पटापट लाडू वळवायचे। जर का एकदा मिश्रण थंड झालं तर आपले लाडू असे व्यवस्थित वळले जाणार नाही। त्यामुळे जेवढा हाताला सोसवेल तेवढं पटापट थंड झाल्यावरती छान असे गोल गरगरीत लाडू इथे तयार करून घ्यायचे। व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे इथे लाडू वळायचे आहेत। लाडू थोडा वळून झाला की हातावरती त्याला गोल गोल फिरवायचं, म्हणजे लाडूला छान चकाकी येते। हाताला चटके बसू नये इथे आपण थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे किंवा पाण्याचा हात, त्याने आपल्याला लाडू छान वळवता येतात आणि लवकर देखील इथे आपले लाडू वळले जातात। तर अशा प्रकारे इथे आपले सर्व तिळाचे लाडू तयार करून झाले आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत लाडू तयार होतात। तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने या संक्रांतीला हे लाडू नक्की ट्राय करा, आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा, आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।